आणि यानंतरची बातमी उत्तराखंडमधून। उत्तराखंडच्या पुरामध्ये जळगावातले जवळपास 19 प्रवासी अडकल्याची माहिती मिळते। या पुरामध्ये अडकलेले हे सगळे जे नागरिक आहेत ते सुरक्षित असल्याचं सुद्धा समजतंय। गायिका अनामिका मेहरा यांच्यासोबत कुटुंबाचा संपर्क सुद्धा झालेला आहे। व्हिडिओ कॉलवरून या कुटुंबाशी त्यांनी संवाद साधलेला आहे। त्यांच्या उत्तराखंडमध्ये अडकलेल्या नागरिकांपैकी अनामिका या एक होत्या आणि अखेर त्या सुखरूप असल्याची माहिती त्यांनी आपल्या कुटुंबियांना व्हिडिओ कॉलद्वारे दिलेली आहे। उत्तराखंडमध्ये जो प्रलय आला होता, जी ढगफुटी झालेली होती, या ढगफुटीमध्ये अनेक नागरिक जे आहेत ते अडकलेले आहेत। काही प्रवासी अडकून आहेत, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रामधल्या सुद्धा प्रवाशांचा उल्लेख केला जातोय। या प्रवाशांना सुद्धा आता सुखरूप महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी आता राज्य सरकार सक्रिय झालेलं आहे।